नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी। या दिवशी आपल्या आईने आपल्या मुलांसाठी सुखा समृद्धीसाठी काही सेवा केल्या पाहिजेत, काही प्रार्थना केली पाहिजे। ती कोणती, चला बघूया। सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना म्हणायचं आहे की माझ्या मुलांना समृद्ध होऊ दे, त्याचबरोबर त्यांच्या जीवनामधील सगळ्या अडचणी दूर कर, त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ दे, असं म्हणून श्री हरी भगवान विष्णूंना आपल्याला प्रणाम करायचा आहे। त्यानंतर तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे। तुळशीचे पानं अर्पण करत असताना तुम्ही 11 किंवा 21 करू शकता। हे अर्पण झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणत असताना सुद्धा तुम्ही तुळशीचं पान अर्पण करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर एक छोटासा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे तर एक ताट घ्यायचं आहे, त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू देवांसमोर हा दिवा ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे। जर तुमचे मुलं लहान असतील किंवा तुमच्या जवळ असतील तर आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवा, त्यांच्या कपाळावर औक्षण करून घ्या, अक्षदा लावा आणि नंतर असं म्हणा की तुझं आयुष्य चांगलं जाऊ दे, तुला भरपूर यश मिळू दे, तुझं भविष्य उज्ज्वल होऊ दे। अशा पद्धतीचा आशीर्वाद प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी दिला पाहिजे। नक्कीच हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच करावा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।